छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. शेती आणि सामायिक घर तसंच जुन्या वादातून भाऊ आणि पुतण्यानं विटा दगडाने मारहाण केली. या घटनेत सख्ख्या भावाचा मृत्यू झालाय. ही घटना सिल्लोड तालुक्यातील भराडीजवळील पिरोळा येथे घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जम्मन त्रिंबक गोरे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर भाऊ रघुनाथ त्र्यंबक गोरे आणि पुतण्या कृष्णा रघुनाथ गोरे अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मृत व आरोपी यांच्यामध्ये सामायिक शेतीवरून भांडणे सुरू होती. ही घटना शनिवारी रात्री 16 मार्च रोजी घडली आहे. जुन्या शेतीच्या व घराच्या वादातून सख्ख्या भावाचा खून झाला. मृत व आरोपी सख्खे भाऊ आहेत. त्यांची वडिलोपार्जित सामायिक शेती आणि घरं आहेत. या संपत्तीवरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून भांडणं सुरू होतं. दोन्ही भावांची पिरोळा शिवारात गट नंबर 82 मध्ये शेती आहे. जम्मन गोरे भराडी येथे राहत होते, तर आरोपी पिरोळा शिवारातील शेतात राहतात. मृतक अम्मन गोरे यांचे वखारीचे काम सुरू होते. त्यावेळी शनिवारी रात्री ते शेतात झोपण्यासाठी गेले. झोपल्यावर संधी साधत आरोपींनी त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगडविटांनी मारहाण केली. या मारहाणीत मृतक गंभीर जखमी झाले. नंतर आरोपी त्यांना पाण्याच्या डबक्यात टाकून निघून गेले. या घटनेची माहिती जम्मन यांच्या मुलाला रात्रीच मिळाली. त्याने शेतात जाऊन पाहिलं असता वडील पाण्याच्या डबक्यात मृत अवस्थेत दिसून आले. त्याने तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासात आरोपींना अटक केली. सागर जम्मन गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 महिन्यात खुनाची ही 3री घटना आहे.